आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नेमकं काय सांगाल? आज माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागितला आहे। माणिकराव कोकाटे साहेबांचा जिल्हा सत्र न्यायालयाकडनं निकाल लागल्याच्या नंतर काही लोकांकडनं राजीनामा मागण्याचं जे आमचे राजकीय विरोधक आहेत त्यांच्याकडनं काम चालू आहे। परंतु संविधानाने जर आपल्याला जिल्हा सत्र न्यायालयात न्याय नाही भेटला तर हायकोर्टामध्ये दाद मागण्याची आपल्याला व्यवस्था केलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याची व्यवस्था केलेली आहे। त्या व्यवस्थेच्या आधारावरती आम्ही त्या ठिकाणी न्याय मागू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हायकोर्टातून नक्कीच त्या ठिकाणी न्याय भेटेल। हे 30 वर्ष जुनं प्रकरण आहे। राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांच्यावर बाजू मांडायला आमचे वकील त्या ठिकाणी बाजू मांडायला कमी पडलेत। आमचे वकील हायकोर्टामध्ये भक्कमपणे बाजू मांडतील, त्यातून कोकाटे साहेब व्यवस्थितरित्या बाहेर पडतील। सर, बोलले जाते की त्यांची प्रकृती आज त्यांच्यामुळे ते उपस्थित नव्हते। लवकरच ते या संकटातून बाहेर पडतील आणि आपल्या समोर ते पूर्णपणे त्यांची बाजू मांडतील। मला विश्वास आहे याही प्रकरणात आणि दुसऱ्या सगळ्या गोष्टीतनं ते बाहेर पडून लवकरात लवकर आपल्या समोर ते त्यांची भूमिका मांडतील। सर, पहिले धनंजय मुंडे, नंतर माणिकराव कोकाटे, नवाब मलिक असं कुठेतरी तुमच्या पक्षातील नेत्यांना टार्गेट केल्यासारखं तुम्हाला वाटतंय का? वाटतं नाही, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि आपल्यालाही ते समजायला लागले याचा आनंद आम्हाला आहे। बघा, ज्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करणे हे काही लोकांकडनं, काही मित्रांकडनं, काही शत्रूकडनं, काही स्वयंघोषित समाजसेवकांकडनं, काही रिचार्जवर चालणाऱ्या लोकांकडनं अशा पद्धतीचे आरोप आमच्यावरती केले जातात। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादाच्या नेतृत्वात काम करणारा पक्ष आहे। कसलंही संकट आलं तर त्या संकटातून बाहेर पडून जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा भरारी घेईल। या गोष्टीचा कुठेतरी राष्ट्रवादीला फटका बसणार आहे का? बघा, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अशा पद्धतीचे अनेक संकट यापूर्वी आले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अशा निर्माण केलेल्या संकटाला सामना करण्याची ताकद आहे, कारण ती जनतेच्या आशीर्वादाने मिळालेली ताकद आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा संकटातून बाहेर पडून अजितदादांच्या नेतृत्वात भरारी घेईल। तर माणिकराव कोकाटे आज उपस्थित नव्हते कारण त्यांची प्रकृती ठीक नव्हती असं यावेळी बोलले आहे। आणि आपण बघू शकतो राष्ट्रवादीचे अनेक नेते आहेत, नवाब मलिक आहेत, धनंजय मुंडे आहे, माणिकराव कोकाटे आहे, यांच्यावर अनेक आरोप लादले गेलेत। म्हणजे जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच हे सर्व केलं जातं। माणिकराव कोकाटे पहिले कृषी मंत्री होते, आता ते क्रीडा मंत्री आहे, त्यांचा राजीनामा यावेळी मागितलाय। तर तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।